गाईज, नमस्कार मित्रांनो. तुम्ही बघू शकता रात्री भाकऱ्या करून झाल्यावर हे काय चालू आहे आमच्या घरात. हा भैरव आहे बघा काय करतो, आणि या मीराचं बघा काय चालू आहे. अंथरूण टाकून देत नाही आणि झोपायला गेल्यावर आमचे केस खाते बघा, किती मस्ती करते. आणि दिवसभरीची अशीच मस्ती चालू असते बघा. माझ्या मुलीचे पाय खेचते की खेळायला चल, आणि स्वतःचे तिला कपडे पण काढायचे आहेत. कपडे घातलेले तिला अजिबात आवडत नाही, लगेच ती कपडे काढायला निघते. आणि बघा अंथरूण टाकले तर कसं करते बघा. ती स्वतः झोपायला जात नाही तिच्या जाग्यावर, आणि ना तिचं म्हणणं आहे कोणी झोपायचं नाही, सगळ्यांनी माझ्यासोबत मस्ती करा. आता कपडे काढून झाले बघा, काय चालू आहे बघा. अजिबात झोपत नाही. हा आमचं सकाळी आम्ही आज संकष्टी आहे तर साबुदाण्याची खिचडी चालू आहे. साबुदाण्याची खिचडी बनवत आहे कारण की सगळ्यांचा उपवास आहे. घरात काही लोक आहेत जी जेवणार 2 टाईम पण भाजीसोबत, नॉनव्हेज नाही खाणार. आणि आमचं स्वतःचं गणपतीचं देऊळ आहे तर संध्याकाळी आम्ही आरती वगैरे करतो. तर म्हणून हे आमची साबुदाण्याची खिचडी आता रेडी झाली आहे. माझी मुलगी बनवते. पहिला तिने सुरुवातीला एकदा साबुदाण्याची खिचडी बनवलेली, तेव्हा तिने टोप लपवून ठेवला होता कारण की बिना भिजत घातलेले साबुदाणे तिने काळे काळे करून ठेवले होते. आणि आता मुली लगेच मोठ्या होतात. आता बघू शकता साबुदाण्याची खिचडी बनवते, एकदम प्रो झाली आहे ती. आणि आजची खिचडी मी 2 वेळा घेऊन खाल्ली कारण की छान झाली होती. आणि ही खिचडी खाताना मला त्या खिचडीची आठवण आली, म्हणून मला वाटलं की तुम्हाला सांगावं. फर्स्ट टाईम जेव्हा खिचडी केलेली तिला माहिती नव्हतं साबुदाणे भिजत घालायचे असतात. आणि ही आज संध्याकाळची व्हिडिओ आहे. ही आम्ही देवळात आता आरती करतोय, नंतर आम्ही जेवणार, उपास सोडणार. तर जेवतानाचा व्हिडिओ दाखवला नाही. आज आम्ही चवळीची भाजी केलेली कारण की आमची मुलगी आजारी पडली आहे. माहीत नाही तिने आज काय खाल्लं की काय केलं आहे, पण संध्याकाळपासून तिला उलटी होते. डॉक्टरला फोन केलेला पण डॉक्टर उद्या भेटणार आहे. तर तिला काय झालं माहिती नाही, काय खात नाही आहे. मी तिला थोडं जेलोसिल पाजलं आहे, पण तरी पण ती खूप अशी झोप येते आणि पाणी वगैरे काय पित नाही आहे. आता थोडंसं तिला जेलोसिल पाजलं तर तिला बरं वाटलं, तर थोडंसं तिने पाणी आणि थोडं दूध पिलं आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम शांत झाली. अशी कधी कोणाच्या मांडीवर बसत नाही ती, आणि नुसती धावत असते इकडून तिकडून. तिला धरायचा प्रयत्न केला तर तिला आवडत नाही, पण आज एकदम शांत आहे, सगळ्यांकडे जाते. आणि असं तिला आम्हाला बघायची सवय नाही आहे. तर तुम्ही तिला ब्लेसिंग्स द्या की लवकर ती बरी होते. खूप चंचल आहे आणि तिला हात लावलेला अजिबात आवडत नाही. तिला एकटी खेळायला आवडतं. एकटी ती खूप मस्ती करते, घर डोक्यावर घेते. आणि आज बघू शकता एकदम शांत पडून येते. खाल्लं पण नाही आहे. भैरवनी खाल्लं आहे पण मीरा काहीच खात नाही आहे. आणि उलटी केली तर त्याच्यामध्ये थोडंसं तिने कोळसा खाल्ला होता. माझ्या बहिणीने उद्धूत केलं होतं हॉटेलमध्ये, तर तिकडे येऊन कदाचित तिने कोळसा खाल्ला आहे की अजून काय खाल्लं आहे तिने माहिती नाही. पण तिचं आज पोट बिघडलं आणि नुसतं तिला उलट्या होतात. तिने 2 वेळा उलट्या पण केल्या. आणि आता तरी पण आम्ही जबरदस्त देतो तर ती खात नाही आहे. जेलोसिल पिऊन थोडंसं दूध पिलं. हे माझ्या मिस्टरांनी तिला घेतलं, बघू शकता. आणि तुम्ही दुआ करा की ती लवकर बरी होईल. गुड नाईट.